नमस्कार मित्रांनो, DK स्टार 44 यूट्यूब चॅनलवर आपलं खूप खूप स्वागत. तर मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण शाळा नोंदणी कशी करायची, नोंदणी झाली असेल तर लॉग इन कसे व्हायचे इत्यादी बाबी आपण बघितल्या आहे. आज आपण एका महत्त्वाच्या बाबीवर बोलणार आहोत. ती बाब म्हणजे PDF बनवणे, फोल्डर बनवणे, लिंक कॉपी पेस्ट कशी करायची, ड्राईव्हला ऍक्सेस कसा द्यायचा, याचा लाईव्ह डेमो आज आपण बघणार आहोत. यासाठी सर्वप्रथम आपण आपल्या मोबाईलमध्ये प्ले स्टोअरमध्ये जाऊन या ठिकाणी डॉक्युमेंट स्कॅनर नावाचे एक ॲप आहे. ते प्ले स्टोअरवरून आपण डाउनलोड करून घ्यायचं. या ठिकाणी मी अगोदरच प्ले स्टोअरवरून हे ॲप डाउनलोड केलेलं आहे. मग तुम्हाला मानकानिहाय पुरावे जोडायचे आहे. त्यासाठी तुम्हाला लागणारे स्तरानुसार लागणारे पुरावे तुम्हाला जोडायचे असेल, जर तुम्ही स्तर 1 निवडला असेल, स्तर 2 निवडला असेल तर 2 साठी लागणारे पुरावे, 3 निवडला असेल तर 3 साठी लागणारे पुरावे, 4 निवडला असेल तर 4 साठी आपण पुरावे निवडा. तर आपण येथे बघा फोटोचं पण या ठिकाणी फोटो सुद्धा निघू शकते. मी बॅक येतोय. मी फोटो काढणार नाही, कारण मी अगोदरच फोटो काढलेले आहे असं समजून चालू. तर आपण बघणार आहोत की PDF कशी बनवायची अगोदर, कारण तुम्ही अगोदर पुराव्याचे फोटो काढलेले आहेत. आता त्याची तुम्हाला PDF बनवायची आहे. तर या ठिकाणी बघा, हे जे प्लसचं आयकॉन दिसत आहे, या ठिकाणी बघा, हे प्लसचं चिन्ह दिसत आहे. यावर क्लिक करायचं. बघू आपण आता या प्लसच्या चिन्हावर क्लिक करतोय मी. बघा या ठिकाणी ऑप्शन आले आहे, इम्पोर्ट फ्रॉम गॅलरी, स्कॅन फ्रॉम कॅमेरा. तर आपल्याला आपले फोटो इम्पोर्ट करायचे आहे. कुठून? गॅलरी मधून. मग या ठिकाणी माझी गॅलरी या ठिकाणी ओपन झालेली आहे. किंवा या ठिकाणी बघा, या ठिकाणी 3 रेषा आहे. मोबाईलच्या डाव्या साईडला वरच्या बाजूला 3 रेषा आहेत. या ठिकाणाहून तुमचे फोटो कुठं आहे? इमेजेस मध्ये आहे. इमेजेस कुठं आहे? डाउनलोड मध्ये आहे की आपल्या मोबाईल मध्ये आहे, हे अजून बघता येईल. तर या ठिकाणी माझे काही मी फोटो काढलेले आहे, ते या ठिकाणी मी आता याची PDF आपल्याला बनवायची आहे. तर यावर मी क्लिक करतोय. मला हा मानकासाठी हे फोटो पुरावे म्हणून लागणार आहे आणि याची आपल्याला PDF बनवायची आहे. तर अशा प्रकारे तुम्ही सुद्धा सिलेक्ट करून याची PDF बनवू शकता. आणि हे सर्व झाल्यानंतर सिलेक्ट वर मी क्लिक करतोय. बघा, सिलेक्ट वर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघा, माझी PDF तयार होत आहे.
मला जेवढा पोर्शन हवा आहे तेवढा पोर्शन मी इथून घेऊन घेतो, तेवढाच भाग घेतोय. यानंतर मी दुसरा फोटो घेतला होता, तो सुद्धा या ठिकाणाहून पुन्हा घेऊन घेतो. हा दुसरा फोटो आहे माझा. जेवढा हवाय मजकूर तेवढा मी घेतला आणि या ठिकाणी बघा नेक्स्टचं बटन आहे, म्हणजेच मोबाईलच्या खालच्या बाजूला हे जे नेक्स्ट बाण दिसत आहे यावर क्लिक करायचा. यावर मी क्लिक करतोय. यावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी माझी PDF तयार होत आहे आणि या ठिकाणी राईटचं चिन्ह आलेलं आहे. या ठिकाणी माझी PDF तयार झालेली आहे आणि माझी तयार झालेली PDF बघा, तारीख सुद्धा आलेली आहे 4/3. या ठिकाणी PDF तयार झाली. आता PDF तयार झाल्यानंतर ही एकाच मानकाची PDF तयार झालेली आहे. अशा आपल्याला 113 PDF तयार कराव्या लागतील. त्या सेव्ह करून ठेवायच्या आहे. एकदा का PDF सेव्ह केल्या म्हणजे जवळजवळ तुमचं काम भरपूर सारं होऊन जाते. यानंतरची स्टेप आपण बघणार आहोत. यानंतर आता आपण गुगल ड्राईव्ह वर जाऊ, कारण माझी PDF सेव्ह झालेली आहे. या ठिकाणी मी बॅक येतोय, मिनिमाइज करून ठेवतो याला. बॅक येतोय. या ठिकाणी बघा गुगल ड्राईव्ह आहे, याचे चिन्ह दिसत आहे. हे बघा, हे गुगल ड्राईव्ह. या गुगल ड्राईव्ह वर मी क्लिक करतोय. या गुगल ड्राईव्ह वर क्लिक केल्यानंतर आता आपला महत्वाचा प्रश्न आहे की फोल्डर कसे बनवायचे. तर फार हा कठीण विषय नाही. तर या ठिकाणी बघा, हे जे न्यूचं प्लसचं चिन्ह तुम्हाला दिसत आहे, या ठिकाणी क्लिक करायचं. आता आपण या ठिकाणी क्लिक करू. हे बघा, मी या ठिकाणी क्लिक केलंय. या ठिकाणी बघा भरपूर सारे ऑप्शन आलेले आहे. त्यामधलंच एक ऑप्शन आहे फोल्डर. यावर मी आता क्लिक करतोय. या ठिकाणी मी एक अगोदर फोल्डर बनवलं होतं, याला आपण नाव देऊ स्कॉप. तुम्ही हे जर लावला तर ते वर जाते, वरच्या वर येते. याला आपण नाव देऊन टाकू स्कॉप. नाव दिलं. नाव दिल्यानंतर स्कॉप हे नाव लिहिलेलं आपण SQEEF. याला क्रिएट म्हणायचं. बघा, या ठिकाणी आपलं फोल्डर तयार झालेलं आहे. हे बघा, फोल्डर तयार झालं आपलं. फोल्डर तयार झालं. फोल्डर तयार झाल्यानंतर PDF कशी आणायची, कारण आपण या ठिकाणी स्कॉपचं फोल्डर तयार केलेलं आहे. हे बघा, ते खालचं जे आहे ते वरचं जे आहे ते अगोदरच होतं माझं. या ठिकाणी बघा फोल्डर तयार झालेला आहे स्कॉपचं, हे तुम्हाला दिसत आहे. आता काय करायचं आपण, या ठिकाणी
आपल्याला त्या 113 ही PDF येथे आणायच्या आहे, कारण ते पुरावे म्हणून आपण लावणार आहोत. मग 113 PDF आणायचे आहे. त्यासाठी आपण हे जे प्लसचं आयकॉन, प्लसचं चिन्ह आहे, यावर मी क्लिक करतोय. प्लसच्या चिन्हावर मी क्लिक केल्यानंतर येथे काही लोकांच्या फाईल अपलोड होत नाही. याच्या मागचे एक कारण आहे. इथे एक सेटिंगचं बटन आहे, ते सुद्धा मी तुम्हाला सांगेन. हे सर्व झाल्यानंतर मी याला अपलोड म्हणतोय. आता येथे मला माझी फाईल कुठे आहे ती बघायची आहे. मी मगाशी सांगितल्यानुसार या डॉक्युमेंट स्कॅनरला मी मिनिमाइज करून घेतलं होतं. या ठिकाणाहून हे बघा, या ठिकाणाहून मिनिमाइज करून घेतलं होतं. म्हणजे याच्यावर मी क्लिक केलं होतं, त्यामुळे माझी फाईल या ठिकाणी आहे, ती लवकर मला घेता येते. अशा प्रकारे मिनिमाइज करून घ्यायचं. मिनिमाइज केल्यानंतर या ठिकाणी आपण आपल्या 113 PDF असल्यामुळे त्या 113 PDF या ठिकाणी राहील. आता ही PDF कोणत्या मानकाची आहे, या ठिकाणी बघा. मी थोडं झूम करून दाखवतोय. या ठिकाणी बघा, घाईघाईमध्ये आपला मुद्दा सुटलेला होता. या ठिकाणी जे आपण मगाशी डॉक्युमेंट स्कॅनरवर हे आपले जे डॉक्युमेंट आहे स्कॅन झालेले आहे. आपण बोललो होतो की PDF तयार झाली, पण PDF तयार झालेली नाही. तर या ठिकाणी जाऊ आपण, याला सिलेक्ट करू. यावर दाबून ठेवतोय मी. हे दुसरं माझं एक पान होतं, ते सुद्धा मी सिलेक्ट केलं होतं. याच्यावर क्लिक केलं आणि या ठिकाणी बघा, हे जे 3 डॉट आहे, 3 डॉट या ठिकाणी उजव्या साईडला मोबाईलच्या वरच्या बाजूला 3 डॉट आहे. यावर आपण क्लिक करू. यावर मी क्लिक करतोय आणि शेअर म्हणतोय. शेअर म्हटल्यामुळे या ठिकाणी मला विचारत आहे, इमेजची आपल्याला PDF बनवायची आहे. शेअर ॲज PDF. मला आपल्याला PDF तयार करायची आहे. तुम्हाला सुद्धा अशाच 113 PDF तयार करायचे आहे. या ठिकाणी बघा, हे बघा, हे ऑप्शन आहे PDFचं आणि याला आता मी शेअर म्हणतोय. बघा, PDF तयार होते. खाली PDF. आता ती PDF तुम्हाला कुठे ठेवायची आहे नेमकी? हे बघा, माय फाईल मध्ये जाऊ आपण आणि शेअर सक्सेसफुली डन. ही PDF आता इथे आपल्या सेव्ह टू फोन स्टोरेज. फोन स्टोरेज म्हणजे सेव्ह करायची आहे तुम्हाला. हे बघा, उशीर लागेल, परंतु प्रत्येक मुद्दा क्लिअर करतोय आपण. तुम्हाला इथं ठेवायची आहे की इथं ठेवायची आहे, कोणतेही ऑप्शन निवडू शकता आपण. सेव्ह टू माय डॉक्युमेंट, सेव्ह टू फोन स्टोरेज. मी आता, तुम्ही फोन स्टोरेज सुद्धा निवडू शकता. आता मी ती फाईल जे बनवलेली आहे ते सेव्ह टू माय डॉक्युमेंट, यामध्ये मी एक फोल्डर तयार केलं होतं.
फोल्डर कसं बनवायचं, आता मी हिला टाकतो लेखा परीक्षण मध्ये. एक फोल्डर तयार केलं होतं मी, त्यामुळे ती तिथे गेली आणि याला आता मी डन म्हणतोय. अशा प्रकारे तुमची फाईल, हे बघा मित्रांनो, आपण जी लेखा परीक्षण या माझ्या फोल्डर तयार केलं होतं मी मोबाईल मध्ये, त्याच्यामध्ये ही फाईल टाकली होती. ती या ठिकाणी फाईल सेव्ह झाली. आता आपल्याला काम करायचं आहे, ही फाईल कुठे न्यायची, आपल्याला गुगल ड्राईव्हला न्यायची आहे. तशा सर्व 113 फाईल आपल्याला न्याव्या लागतील. तर या ठिकाणी मी क्लिक करतोय. या ठिकाणी क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघा गुगल ड्राईव्ह हे ऑप्शन आहे. मोठं करतोय मी याला आणि या ठिकाणाहून आपण PDF फाईलचं नाव सुद्धा इथून येथे लिहू शकता. मानक कोणता आहे, मानक, मी आता सध्याचं कोणतेही नाव लिहित आहे. मानक क्रमांक मानक क्रमांक 4 तर लागू व्हायच नाही आपल्याला. मी उदाहरण म्हणून सांगतोय. त्याला आपण आता 2 नंबर देऊन टाकू, कारण हा आपला प्रत्यक्ष हा डेमो आहे आपला. आणि याला मी हे जे स्कॉपचं फोल्डर निवडलं होतं आपण, हे बघा मी 2 केले होते मगाशी. हे बघा, हे फोल्डर आहे आपलं. इथे याला घेतो आणि सिलेक्ट म्हणतोय आणि सेव्ह करतोय. आता युअर वन फाईल अपलोडेड सक्सेसफुली कुठं, ड्राईव्ह मध्ये झालेली आहे. आता मिनिमाइज करून मी बॅक येतोय. बॅक आल्यानंतर ड्राईव्ह उघडतोय. बघू आपण त्या ड्राईव्ह मध्ये फाईल आली आहे का. आपलं फोल्डर होतं स्कॉपचं, त्याला ओपन करू आपण. या ठिकाणी बघा मानक क्रमांक 2 ही फाईल आलेली आहे. अशा प्रकारे मानकांची नावे लिहून आपल्याला या ठिकाणी फाईल आणायची आहे. मानक क्रमांक 1, मानक क्रमांक 2, मानक क्रमांक 3 असे 113 पर्यंत. आणि या ही सर्व प्रोसिजर केल्यानंतर आता या स्कॉप फोल्डर मध्ये फाईल आलेली आहे. आता यानंतरची आपली स्टेप आहे. अशा प्रकारे तुम्ही सर्व मानकाच्या फाईल या ठिकाणी आणल्या. आता आपलं काम आहे महत्वाचं, परमिशन देणे. तर या ठिकाणी बघा 3 डॉट आहे. या ठिकाणी हे पहिलं शेअरचं ऑप्शन आहे, यावर मी क्लिक करतोय. या ठिकाणी बघा नॉट शेअर लिहून आलेलं आहे. हे बघा मोबाईलच्या खालच्या बाजूला. यावर मी क्लिक करतोय. यावर क्लिक केल्यानंतर रिस्ट्रिक्टेड आलेला आहे. याला मी आता चेंज म्हणतोय. मी चेंज केलाय. आता याला कोण पाहू शकते, ओनली पीपल ऍडेड कॅन ओपन. परंतु आपल्याला ऍक्सेस असा द्यायचा आहे, कोणीही पाहू शकलं पाहिजे याला. म्हणून या ठिकाणी मी क्लिक करतोय आणि रिस्ट्रिक्टेडच्या खाली एनीवन विथ द लिंक यावर मी क्लिक करतोय. परमिशन अपडेटेड म्हणजे परमिशन दिलेली आहे तुम्ही. हे बघा. त्यानंतर मी आता बॅक येतोय
या ठिकाणी बघा, आपण परमिशन दिली असल्यामुळे, ऍक्सेस दिला असल्यामुळे या ठिकाणी बघा, हे जे चिन्ह दिसत आहे आपल्याला, हे दोन, हे या ठिकाणी पीडीएफच्या बाजूला, तर याचा अर्थ आपण परमिशन दिली आहे. आता आपण म्हणाल की प्रत्येक वेळीच असं करायचं का? तर 113 ही पीडीएफ ला आपण आता इथं मानक क्रमांक 2, मानक क्रमांक 3, मानक क्रमांक 4, मानक क्रमांक 5 अशा 113 ही ज्या पीडीएफ आहे त्या आपण फोल्डर मध्ये टाकल्या. कोणत्या फोल्डर मध्ये? स्कॉपच्या. आणि त्या स्कॉप फोल्डरलाच एकदाच ऍक्सेस आपण दिला, वारंवार केल्यापेक्षा, तरी ते सर्वांना दिसू शकते. फक्त आपल्याला एक काम करावं लागेल. हे जे 3 डॉट आहे, अजून पुन्हा सांगतोय, शेअर वर जाणे. आता या ठिकाणी बटन दिसत नाही कारण आपण ऍक्सेस दिलेला आहे. या ठिकाणी बघा, तर डायरेक्ट फोल्डरलाच आपण परमिशन द्यायची. या ठिकाणी आपण करून पाहिलं, शेअर करून पहा तुम्ही. या ठिकाणी बघा, नॉट शेअर, या ठिकाणी गोल असं काळसं चिन्ह आलेलं आहे. बॅक येतोय. आता आपलं काम राहिलेलं आहे, डायरेक्ट फोल्डरला आपण परमिशन दिल्यानंतर आपण 3 टिंबावर केलं, शेअर केलं. मग आता नॉट शेअर म्हणत आहे, क्लिक चेंज. मग आपण चेंज वर गेलो होतो. मग एनी वन विथ लिंक असा ऍक्सेस दिला आपण. प्रोफाईलचं चित्र सुद्धा बघितलं आपण. एका फाईल मध्ये जाऊन परमिशन दिल्यापेक्षा डायरेक्ट फोल्डरवर जाऊन आपण परमिशन दिली, असं आपण उदाहरणादाखल समजून राहिलेलं आहे. आता आपण बॅक येऊ. आणि महत्वाचा यामध्ये मुद्दा एक सांगायचा राहिला, ड्राईव्हला लिंक टाकली नाही तर मानक सेव्ह होत नाही. म्हणून प्रत्येक मानकाच्या खाली आपल्याला, आपण जो स्तर निवडलेला आहे त्या ठिकाणी आपल्याला लिंक टाकायची आहे, तेव्हाच ते मानक सेव्ह होते. आणि यानंतरचा महत्वाचा मुद्दा एक सांगायचा राहून गेला. मी तुम्हाला सेटिंगच्या बाबतीत सांगतो म्हटलंय. तर या ठिकाणी बघा, आपण बॅक येतोय. या ठिकाणी बघा, या 3 रेषा आहे, यावर मी क्लिक करतोय. क्लिक केलंय, बॅक येतोय, बाजूला येतोय. या ठिकाणी बघा, 3 रेषेवर न जाता या ठिकाणी बघा होमचं बटन आहे, यावर मी क्लिक करतोय. यावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी फाईल, ऍक्टिव्हिटी, प्लसचा आयकॉन आहे, सेटिंग बघतोय. बघा, या ठिकाणी या 3 रेषा आहे, हे खाली होमचं बटन दिसत आहे. होम, स्टार्टेड, शेअर, फाईल्स. यामधलं मोबाईलच्या खालच्या बाजूला डाव्या साईडला होम जे बटन आहे, यावर जर आपण क्लिक केलं आणि या 3 रेषा आहे, या ठिकाणी बघा सेटिंग, रिसेंट, ऑफलाईन, बिन, स्पॅन, बॅकअप, सेटिंग. तर आपल्याला हवा आहे सेटिंगचा ऑप्शन, यावर मी क्लिक करतोय.
यावर क्लिक केल्यानंतर खाली स्क्रॉल करतोय, खाली स्क्रॉल करत आहे. या ठिकाणी बघा, ट्रान्सफर फाइल्स ओनली, अपलोडिंग अँड अपडेटिंग ऑफ फाईल विल पॉज व्हेन वायफाय कनेक्शन इज नॉट अवेलेबल. तर या ठिकाणी हे जे बटन असं तुमचं चालू राहते, त्यामुळे त्या फाईल अपलोड होत नाही. तर हे बटन आपल्याला ऑफ करायचं आहे. हे आपल्याला परमिशन मागत आहे. ट्रान्सफरिंग फाइल्स ओव्हर मोबाईल मे ॲडिशनल चार्जेस डिपेंडिंग ऑन युअर मोबाईल डाटा. ओके म्हणायचं. हे बघा, हे बटन मी बंद केलं आहे. तर हे बटन बंद केल्यानंतर आपलं जे मोबाईलमध्ये आपण जे काम करतो ते होते. आता आपला महत्त्वाचा मुद्दा, आता आपले सर्व मुद्दे इथे क्लिअर झालेले आहेत. PDF कशी बनवायची, परमिशन कशी द्यायची, ॲक्सेस कसा द्यायचा, ते सर्व या ठिकाणी क्लिअर झालं. आता आपण मुख्य याच्यावर जाऊ. आपली जी साईड आहे त्या साईडवर जाऊ आणि साईड scrt/data web app scrt/data web app यावर आपण आलोय. या ठिकाणी बघा, आपल्याला म्हणत आहे प्रथम आपण स्तर निवडावा, त्यानंतर गुगल ड्राईव्हची लिंक पेस्ट करावी, सबमिट बटन ओपन होईल. म्हणजेच मी मागे सांगितल्यानुसार की आपण लिंक टाकल्याशिवाय ते सबमिट होत नाही, म्हणून आठवणीने तिथे लिंक टाकावीच लागेल. जर लागू नाही हा पर्याय निवडला असेल तर गुगल ड्राईव्हची लिंक पेस्ट करण्याची आवश्यकता नाही, हे सुद्धा यांनी इथे सांगितलं आहे. सबमिट बटन ओपन होईल. हा पर्याय काही मानकासाठी उपलब्ध आहे. काही मानके लागू आहे आपल्याला, काही मानके लागू नाही आहे. आता आपण मानक क्रमांक 1 घेतला आहे, मुख्याध्यापक. हे सर्व आपण उदाहरणादाखल डेमो करून राहिलेलो आहे. मुख्याध्यापक आणि शिक्षक अभ्यासक्रमांशी निगडीत दस्तऐवज NCERT SCERT यांनी प्रकाशित केलेल्या संदर्भ साहित्याशी परिचित आहेत. यामधला आपण मानक क्रमांक 1 मध्ये बसतोय तर मग 1 चा विचार करू, 2 मध्ये जर बसतोय तर 2 चा विचार करू, 3 मध्ये जर आपण आपली शाळा बसत असेल तर 3 साठी कोणते पुरावे मागितले आहेत ते आपण बघू, आणि 4 मध्ये जर आपण बसत असेल तर आपण स्तर 4 निवडू. यानंतर याच्यातल्या स्तर आपण निवडला एकदा, त्याच्यावर क्लिक केलंय स्तरवर. आता आपण करून बघू. समजा मी विद्यार्थ्याची संपादन त्याच्या गरजेनुसार पाठ नियोजन आणि मध्यान्ह वर्गातील कृती कार्यक्रमाचे निरीक्षण नियमितपणे केले. स्तर 3 निवडला मी समजा. हा निवडला. कलर बदलला या ठिकाणी, आणि या ठिकाणी मी लिंक जर टाकली, आता ती लिंक टाकायची कशी? आता आपल्याला मी मागे सांगितल्यानुसार की मोबाईलची स्क्रीन मिनिमाइज करून घ्यायची. इथून केली. हे केल्यानंतर आपण गुगल ड्राईव्हला आल्यानंतर आपलं फोल्डर निवडायचं. आपलं फोल्डर बघायचं आपण तयार केलेलं. स्कॉपचं फोल्डर तयार केलं होतं आपण, म्हणून स्कॉप जर लिहिलं तर ते वर जाते. स्कॉपचं फोल्डर आपल्याला इथून निवडायचं आहे. बॅक्यू. हे बघा, या ठिकाणी आपण आलो. या ठिकाणी बघून राहिलो आपण. या ठिकाणी फाईलवर क्लिक केलंय मी. फाईलवर मोबाईलच्या खालच्या बाजूला उजव्या साईडला या फाईल आहे, यावर मी क्लिक केलंय. या ठिकाणी आपण जे बनवलेलं फोल्डर होतं स्कॉपचं, हे बघा, यावर मी क्लिक करतो. हे फोल्डर ओपन होईल. यामध्ये येथे आपल्या 113 लिंक असेल. तर या ठिकाणी मानक क्रमांक 2 आपण मगाशी उदाहरण म्हणून लिहिलं होतं. आता आपण मानक क्रमांक 1 भरण्याचा प्रयत्न करून राहिलो आहे. म्हणून आता या ठिकाणी 3 डॉट दिसत आहे.
या 3 डॉटवर मी जातोय. शेअर म्हणतोय. पहिलंच बटन आहे शेअरचं ऑप्शन. शेअर म्हणतोय आणि शेअर म्हटल्यानंतर याला आपण परमिशन दिलेली आहे. मी म्हटलं होतं तुम्हाला शेअर, परंतु शेअरवर वगैरे जाण्याची गरज नाही. त्या सर्व कृती आपण अगोदरच करून बसलो आहे. आता आपल्याला काय म्हणायचं आहे, कारण ॲक्सेस जे आपण दिलेला आहे, परमिशन वगैरे दिली, सर्व बाबी आपण पूर्तता केली. या शेअरवर सुद्धा जाण्याची गरज नाही. पुन्हा सांगतोय. तर आपल्याला इथून लिंक कॉपी करून घ्यायची आहे. त्या ठिकाणी बघा लिंक कॉपी झाली. बॅक येतोय, मोबाईल मिनिमाइज करतोय आणि आपण जे खोललं होतं पहिलंच मानक होतं आपलं. हे बघा या ठिकाणी मी पेस्ट करण्याचा प्रयत्न करतो. उपरोक्त निवडलेल्या पर्यायाचे समर्थन करणारे शाळेत उपलब्ध असणारी कागदपत्रे ऑब्लिक दस्तऐवज केवळ या मानकासाठी सर्व कागदपत्रे दस्तऐवज एकाच PDF फाईलमध्ये घेऊन ती फाईल मार्गदर्शक सूचनेनुसार ची कागदपत्रे दस्तऐवज गुगल ड्राईव्हवर अपलोड करून या फाईलची गुगल ड्राईव्हची लिंक येथे नोंदवावी. या ठिकाणी आपण लिंक टाकण्याचा प्रयत्न करू, कारण हा डेमो आहे. पेस्ट करतोय, दाबून ठेवायचं. या ठिकाणी बघा जशी लिंक टाकली तसंच मला म्हणत आहे सबमिट करा. अशा प्रकारे आपलं ते जे मानक आहे पहिलं हे सबमिट होईल आणि धडाधड अशा लिंक मग सबमिट करत चालायचे आणि सबमिट बटन दाबत चालायचं. आणि हे सर्व झालं नंतर एक आपल्याला हमीपत्र येईल की वरील भरलेली माहिती सर्व बरोबर आहे, मी तपासली आहे, चेक केलेली आहे, रेकॉर्डनुसार भरलेली आहे. या सर्व बाबी येतील आणि तिथं टिक मार्क येईल. इथं त्यावर क्लिक करायचं आणि सबमिट करायचं सर्व अशा प्रकारे. तर या ठिकाणी बघा अशा प्रकारे आपण हमीपत्र सबमिट केल्यानंतर आपली स्कॉपची माहिती पूर्ण झाली. आणि या ठिकाणाहून एक महत्त्वाचा मुद्दा, येथे इंग्लिश लिहिलेलं आहे. इथून तुम्ही भाषा सुद्धा चेंज करू शकता. मराठी हवी असली तर मराठी करू शकता. या ठिकाणी मोबाईलच्या उजव्या साईडला कोपऱ्यामध्ये या ठिकाणी बघा मराठीवर मी क्लिक करतोय, मराठी येते. तर अशा प्रकारे हा पूर्ण सबमिशन आपला प्रतिसाद पूर्ण नोंदवला. पण एकच बाब कटाक्षाने लक्षात ठेवायची की प्रत्येक मानकाच्या पुराव्याच्या खाली लिंक सबमिट करत चालायची मानकानुसार. नंबर 1 च्या मानकाची लिंक, नंबर 2, 3 अशा प्रकारे प्रत्येक मानकाच्या लिंक सबमिट झाल्या. तुम्ही हमीपत्र लिहिलंय, हमीपत्राला ओके म्हटलं, त्या स्कॉपची माहिती तुमची पूर्ण भरून झाली. तर मित्रांनो, हा व्हिडिओ आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.